तर सर जे पुरुष असतात ते बाकी सर्व गोष्टीमध्ये चांगले असतात, पण एक पती म्हणून त्यांचं ते अस्तित्व हरवलेलं असतं, तर त्या टाइमला होमिओपॅथिकने त्यांना स्वतःकडे परत आणू शकतात का? येस. काय असतं की पुरुषांच्या ज्या समस्या आहेत त्या, आता आमच्याकडे काही पेशंट येतात, कधी कधी मला आनंद होतो ज्यावेळेस एक हजबंड येतो त्याच्यासोबत वाईफ असते, तर कमीत कमी ती त्याला तिथपर्यंत आणण्यामध्ये तिने मदत केली. आणि आपल्याला अशा स्त्रिया पाहिजे आहेत की ज्या खरोखर बाबा हा प्रॉब्लेम असू शकतो. आता समजा माझं डोकं दुखतंय, तर मी सांगितलं माझ्या बायकोला, अगं माझं डोकं दुखतंय, ती काय करणार, चला चला आपण डॉक्टरकडे जाऊ, घेऊन जाणार गेली. हाताला फ्रॅक्चर झालं, काय करणार, लगेच डॉक्टरकडे जा, आपण फ्रॅक्चरचं लावून घेऊ आणि असं पकडा हात तुम्ही 15 दिवस, काळजी घेणार, ती तुम्हाला दूध देणार, तुम्हाला कॅल्शियमच्या गोळ्या देणार. पण जर असा जर काही प्रॉब्लेम झाला तर हा पुरुष पण तिला सांगत नाही आणि ती पण त्याला तितकाच सपोर्ट करत नाही, कारण तिला लाज वाटते की माझ्या पुरुषाचं बाहेर काही अपमान नाही व्हायला पाहिजे. पण बिलकुल घाबरू नका, ना स्त्रियांनी घाबरायचे ना पुरुषांनी घाबरायचे. एकमेकांना तुम्ही मदत केल्याशिवाय तुमचा संसार छान होणार नाही. आणि जो तुम्हाला प्रॉब्लेम आहे तुम्ही फक्त डॉक्टरांना शेअर केला तर ते तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. आणि होमिओपॅथी औषधामध्ये असे अनेक औषधं आहेत जे की फिमेलसाठी पण छान आहेत, मेलसाठी पण छान आहेत. त्यांच्या मानसिकतेला, सपोज पुरुषाला इम्पॉर्टन्स आहे, त्याला आम्ही औषध देतो, पण त्याच्यामुळे महिलेला जो सॅडनेस आलाय, जो डिप्रेशन आलाय, तिला पण त्या औषधाची गरज असते. दोघांची ट्रीटमेंट सोबत केल्यामुळे काय होतं की दोघांचे प्रॉब्लेम्स त्वरित सॉल्व्ह होतात अँड दे कॅन लीड अन हॅपी लाईफ.